आखाती देशातील तणावाचा कांदा बाजारावर परिणाम, निर्यात घटल्याने भाव घसरले। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धसदृश्य परिस्थितीचा परिणाम आता भारतीय कृषी बाजारावरही दिसू लागला आहे। विशेषतः कांदा निर्यातीवर त्याचा मोठा परिणाम झाला असून बाजारात कांद्याचे सरासरी भाव 1000 रुपयांच्या आत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे। महाराष्ट्रातील नाशिक परिसरातून मोठ्या प्रमाणात कांदा आखाती देशांमध्ये निर्यात केला जातो। मात्र सध्या त्या भागात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे वाहतूक आणि व्यापार व्यवस्थेवर परिणाम झाला आहे। परिणामी कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणात घटल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। निर्यात कमी झाल्यामुळे स्थानिक बाजारात कांद्याची आवक वाढली असून त्याचा थेट परिणाम बाजारभावांवर होत आहे। त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी दोघांमध्येही सध्या आर्थिक संकटाचा सामना करत असल्याचं चित्र आहे। माझं नाव ज्ञानेश्वर बबन वाघ, राजापूर। इतकं आता मागच्या हप्त्यापेक्षा इतका बाजारभाव कमी झालेला आहे की साधारण खर्च पण निघत नाहीये। आणि लावणीला काढणीला जर विचार केला तर एकंदरीत 24,000 रुपये खर्च येतो, 12,000 रुपये दोन्ही, आणि मजूर पण मिळत नाही। त्यातली त्यात तुमचा कांदा जर बघितला आता तर 500 ते 700 रुपयाच्या दरम्यान जातोय। साधारण खर्च पण निघत नाही, इतकी वाईट परिस्थिती झाली आहे। त्यातली त्यात आपली युद्धजन परिस्थितीमुळे आणखीनच बाजारभाव कमी झालेला आहे। त्याच्यामुळे सरकारला एकच विनंती करण्यात येते की आम्हाला तात्काळ अनुदान देण्यात यावा, नाहीतर मग हे शेतकरी जे कुठली परिस्थिती जे मी सुमित सुभाष समदडिया, येवला मार्केटमध्ये कांदा व्यापारी आहे। तरी नाशिक जिल्ह्यातून आता मोठ्या प्रमाणात माल ह्या गल्फ कंट्रीजमध्ये एक्सपोर्टसाठी जात होता। तरी बराचसा माल ट्रान्झिटमध्ये होता आणि मुंबई पोर्टला सुद्धा बराच माल थांबून आहे। जाणाऱ्या ही वॉर जेव्हा म्हणजे युद्ध जेव्हा डिक्लेअर झालं किंवा चालू झालं, बऱ्याचशा जाणारा जहाज ते कॅन्सल झाले आणि त्यामुळे जो माल मुंबईला येऊन पडलेला आहे तो तिथं थांबून राहिला। जो एक्सपोर्ट समजा 100% होता तो आजच्या घडीला 10 ते 15% आहे। दुबईचं जे भाडं $800 होतं एक कंटेनरचं, ते आज $6,000 झालेलं आहे। तरी तिथं बाजार पण त्या हिशोबाने वाढलेले, पण ज्या प्रमाणात माल जायला पाहिजे तो जात नाहीये आणि त्याचा इनडायरेक्टली आणि डायरेक्टली हा फटका इथल्या शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना बसलेला आहे। मोठ्या प्रमाणात जो माल जात होता तो जायचा थांबलेला आहे आणि कंटेनरचे भाडे वाढल्यामुळे खूप मोठी रिस्क वाढलेली आहे। उद्या जर ती शिप रस्त्यात अडकते, काय जातं, हा नाशवंत माल आहे, पोहोचायला तकलीफ होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। त्याचप्रमाणे क्रूड ऑइल जे आपल्याकडे येतं त्याच्यामुळे प्लास्टिक डेव्हलप होतं आणि प्लास्टिकमुळे बारदान येतं, तर बारदानचे रेट सुद्धा डबल झालेले आहेत आणि अवेलेबिलिटी सुद्धा कमी झालेली आहे। त्यामुळे पॅकेजिंग मटेरियल जे आहे त्याची सुद्धा आपल्याला खूप मोठी तूट झालेली आहे। लोकनायक न्यूज